नमस्कार. आज मी संवाद करणार आहे वृंदावन दंडवते यांच्याबरोबर, म्हणजे माझा वृंदा काका. रंगायन ही संस्था विजया मेहता, विजय तेंडुलकर वगैरेंनी सुरुवात केली. त्या संस्थेच्या सुरुवातीच्या मेंबर्सपैकी तो एक. अनेक नाटकं त्यांनी स्वतः लिहिलेली आहेत, एकांकिका लिहिल्या आहेत. जगभरातल्या प्रसिद्ध एक्सपेरिमेंटल नाटककारांची नाटकं भाषांतरच नव्हे पण रंगमंचावरही त्यांनी आणली आहेत. वृंदावन दंडवते वृंदाकाका म्हणतो की एक्सपेरिमेंटल थिएटरचा गाभा बंडखोरीमध्ये आहे. आमचा संवाद जेव्हा संपला तेव्हा मी त्याला विचारलं, मराठी एक्सपेरिमेंटल थिएटरचं स्वरूप आता काय आहे? त्याचं उत्तर होतं, फारसं काही नाही. मी त्याला म्हटलं, का? प्रेक्षक संपले की बंडखोरी संपली? त्याचं उत्तर होतं, बंडखोरी संपली. चला ऐकूया अहमदनगरमध्ये वाढलेल्या वृंदावन दंडवतेंची जीवन कहाणी. जात कहाँ हो अजय अकेली जानन पर जात कहाँ मेरी अकेली अकल गोरी गोरिया जात कहाँ जानना पइयो रे जात कहाँ हाय वृंदा काका. अ, तुला माहित आहे की हाय. हाय, हा बरोबर. अ, तुला माहिती आहे की गेले 2 वर्ष मी हा सिरीज सुरू केला आहे, द लेगसी ऑफ इंडियाज इमॅजिनेशन. आणि त्याला 2 कारणं होती. एक तर अ, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे नानांचं जन्मशताब्दी वर्ष होतं 2024 साली. तर मी म्हटलं त्या निमित्ताने अ, ह्या काळातनं जे लोक जगले आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात भारतात कशा प्रकारच्या कल्पना, कशा प्रकारची सर्जनशीलता
इव्हॉल्व्ह झाली हे पाहिलंय, त्यात भाग घेतलाय, अशांबरोबर गप्पा टप्पा मारायच्या, हा हेतू होता. म्हणून आता तुझ्या बरोबर तू वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलंयस, खास करून एक्सपेरिमेंटल थिएटर, मराठी एक्सपेरिमेंटल थिएटर, पण संगीत, साहित्य, सर्व क्षेत्रात, म्हणून तुझ्याशी गप्पा मारायच्या. तू बरेच प्रिपरेशन करून ठेवली आहेस, तर म्हणून, आणि तू मला म्हणाला होतास की तू चॅप्टर वाईज तयारी केली आहेस, तर आपण, आय विल जस्ट लेट यू स्टार्ट. ज्या प्रकारे तुला सुरुवात करायची असेल ते काही चालेल. माझी जडण घडण कशी झाली त्याचं काही भागातून मी सांगणार आहे. भाग 1, नगरची लायब्ररी. आमच्या बाबांची लायब्ररी फार मोठी होती. सबंध खोलीत जमिनीपासून ते छतापर्यंत चारी भिंतीवर पुस्तकं भरलेली होती. त्यात अनेक विषय होते. मेनली नाटक, कादंबरी, शब्दकोश, ज्ञानकोश, संत वाङ्मय. तर वडील इंजिनियर असल्यामुळे आर्किटेक्चरची पुस्तकं होती, इंजिनिअरिंगची पुस्तकं होती, अशी अनेक विषयांवर पुस्तकं होती. संत वाङ्मयाचा एक वेगळा सेक्शन होता. त्याच्यावर गंमत म्हणजे 5-6 फोटो लावलेले होते. एक ज्ञानेश्वराचा होता, एक तुकारामाचा होता, एक जीसस ख्राइस्टचा होता, एक झरस्ट्रुस्टाचा होता, आणि आश्चर्य वाटेल, एक पैगंबराचा होता. ही अशी फोटो वर लावलेले होते. आणि त्याच्या खाली संत वाङ्मयाचा संबंध सेक्शन. आता याचा मला काय फायदा झाला, तर नाटकं भरपूर वाचायला मिळाली, कादंबऱ्या भरपूर वाचायला मिळाल्या, ज्ञानकोश, शब्दकोश श्रीवम केतकरांचे हे वाचायला मिळाले, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका होतं, त्याच्यातून भरपूर वाचायला मिळालं, ज्ञान मिळालं. हे झालं. वडील साहित्यप्रेमी होते, त्यामुळे आमच्या घरी साहित्यिक लोकांचा खूप येणं जाणं होतं. माझी आत्या मनोरमा रानडे ह्या स्वतः कवयित्री होती. त्यांचे यजमान श्रीबा रानडे हेही कवी होते. त्या दोघांमुळे आमच्याकडे घरी येणारे साहित्यिक म्हणजे कवी यशवंत, श्रीम माटे, चिमवी जोशी, दत्तोपंत पोद्दार, कधी कधी आचार्य यात्रे, आनंदराव टेकाडे, असे रविकरण मंडळातले बरेच कवी आमच्याकडे यायचे आणि गप्पा मारत बसायचे. त्यांच्या गप्पा ऐकून मन तृप्त व्हायचं. खूप मजा यायची ते त्यांच्या गप्पा ऐकताना. ॲट द सेम टाइम आमच्या बाबांचा एक फोनो होता, किल्लीचा फोनो, आणि भरपूर रेकॉर्ड्स होत्या. त्यात मेनली नाट्यसंगीत जास्त होतं आणि क्लासिकल म्युझिक सुद्धा होतं. त्यामुळे लहानपणापासून नाट्यसंगीत भरपूर ऐकलेलं आहे. असे छोटे छोटे संस्कार लहानपणापासून, म्हणजे शाळेत असल्यापासून माझ्यावर झालेले आहेत. आता भाग 2. हा एक भाग झाला. एक एक प्रश्न विचारू वृंदा काका. हे माझं आर्काईव्ह पुढल्या पिढ्यांसाठी आहे. त्यांना रवी किरण मंडळ म्हणजे काय हे माहीत नसणार, ते त्याच्याबद्दल जरा सांगशील?
रविकरण मंडळ म्हणजे त्यावेळचे जे कवी होते त्यांचा एक ग्रुप होता आणि ते एकत्र जमायचे, काव्य वाचन, काव्य गायन वगैरे करायचे आणि तो खूप पॉप्युलर होता, खूपच पॉप्युलर. मी सांगितलं ना तुला, श्रीमान रानडेंनी हे घेतला होता आणि त्यात कवी यशवंत वगैरे 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 बरेच त्यावेळचे सगळे हे होते. हा, तो एक भाग झाला. आता दुसरा भाग आमचा एक साधारणपणे 57 सालपासून किंवा 56 सालपासून एक कंपू होता. कंपू म्हणजे मित्र एकत्र येऊन आम्ही गप्पा मारायचो. त्यात चित्रकार होते, कवी होते, काही संगीतकार होते, लेखक होते वगैरे वगैरे. आ- आठवड्यातून एकदा आम्ही भेटायचो कोणाच्या तरी घरी, मेनली अरुण कोलटकरच्या घरी भेटायचो आणि तिथे काही नवीन वाचलेलं असेल तर त्याचं डिस्कशन करायचो किंवा नवीन लिहिलेलं असेल तर ते वाचून दाखवायचो. अशा गप्पा आमच्या चालायच्या आणि त्यातूनच लिटिल लिटिल मॅगझिनची एक आम्ही चळवळ सुरू केली, अनियतकालिकांची. त्याच्यात असो, आत्ता, शब्द नावाचं एक मासिक होतं. अशी 2-3 मासिकं आम्ही सुरू केली आणि त्यात बरेच पॉप्युलर नसलेले असे लेखक भरपूर लिहायचे. मी लिहिलं होतं त्यात. रघु 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 काकांनी लिहिलेलं होतं, अशोक शहाणे होता. तर त्या ग्रुपमध्ये कोण कोण होते? अरुण कोलटकर, अशोक शहाणे, रघु दंड होते, वृंदावन दंड होते, रमेश रमेश कोण असे बरेच जण, दिलीप चित्रे, नामे ढसाळ, असे बरेच जण होते. तर गंमत यायची म्हणजे. आणि काही रेकॉर्डिंग वगैरे कोणी जर आणलेलं असायचं तर तेही वाजवून आम्ही ऐकायचो. तर अशी गंमत जम्मत चालायची आमची. यांच्या चर्चा वगैरे चालायच्या. हा भाग दुसरा झाला. अच्छा, भाग तिसरा. आता हा तिसरा भाग जो आहे तो नाटकाचा आहे. आणि मला नाटकाचं वेड का लागलं तर हा आमचा जो कंपू होता त्या कंपूमध्ये मॉडर्न थिएटरचे आयनेस्को म्हणा किंवा बेकेट म्हणा किंवा असे निरनिराळे जे हे होते ते आम्ही वाचून एकमेकांना वाचून दाखवायचो. त्यामुळे त्या मला एक त्याचं वेड लागलं आणि म्हटलं हे अशा टाईपचं थिएटर कोण करतंय ते पाहावं. तर शोधता शोधता रंगायन म्हणजे विजया खोटे त्यावेळच्या, त्यांनी सुरू केलेलं रंगायन, याच्याकडे आम्ही सगळे अट्रॅक्ट झालो. तर सुरुवातीचं त्यांचं नाटक जो होतं शितू, ससा कासव, चिमणीचं घर होतं मेणाचं, ही नाटकं पाहून आम्हाला वाटलं की हे काहीतरी निराळ आहे. आणि आम्ही त्या संस्थेकडे जाऊन म्हटलं तुम्ही आम्हाला काय जे काम सांगाल ते आम्ही करू. बॅकस्टेजला आम्ही काम करायचो, सेट लावायला मदत करायचो किंवा आणखीन काय काय जे असेल ते करायचो आम्ही. स्वतः ऍक्टिंग वगैरे काही करायचो नाही, पण यांना मदत करायचो. त्यामुळे होता होता बाईंशी चांगली मैत्री झाली आणि आम्ही त्यांना सुचवायला लागलो की अहो तुम्ही ते आयनेस्कोचं अमकं अमकं करा, बेकेटचं अमकं अमकं करा. म्हणजे
त्याला ड्रामॅटुर्ग म्हणतात. म्हणजे अशा सजेशन देणारे जे लोक असतात त्यांना ड्रामॅटुर्ग असं म्हणतात. तर बाई आम्हाला ऐकायचं आमचं सगळं. मी म्हटलं हे आयनेस्कोचं चेअर्स वाचून बघा तुम्ही. त्यांनी वाचलं. ते म्हणाले हे फार जरा आपल्याला कठीण जाईल लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं म्हणून. तर त्याचं आणखीन छोटंसं काही आहे का? तर लीडर नावाचं त्याचं एक छोटं नाटक होतं आयनेस्कोचं. ते मी ट्रान्सलेट करून बाईला दिलं. पहिल्यांदा ते केलं. ते लोकांना आवडलं. त्याच्यानंतर मी म्हटलं आयनेस्कोचा हा पहिला डोस आहे, आता दुसरा एक मोठा डोस आपण देऊया. म्हणून खुर्च्या मी ट्रान्सलेट केलं आणि बाईने ते खुर्च्या बसवलं. खुर्च्यामध्ये माधव वाटवे आणखीन विजया मेहता हे दोघच जण होते. त्याचे फक्त 7-8 प्रयोग झाले, पण फार मजा आली. त्याच सुमारास रंगायनच्या प्रॅक्टिस जिथे चालायच्या, रिहर्सल्स वगैरे, हे भुलाबाई इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था होती. छोटासा बंगला होता तो. त्या बंगल्यात वर एक गच्ची होती त्रिकोणी, तिथे आमच्या रिहर्सल्स वगैरे चालायच्या. आणि छोटी नाटकं असतील तर ते तिथे एक छोटं त्रिकोणी एक स्टेज होतं, त्याच्यावरही आम्ही परफॉर्म करायचो. भुलाबाई इन्स्टिट्यूटची मजा अशी होती की खालच्या बाजूला रविशंकर त्यांचा क्लास चालायचा, त्यांचा ऑर्केस्ट्रा चालायचा, त्यांची प्रॅक्टिस चालायची. तिथे एक अतिशय छोटा पण सुंदर बुक स्टॉल होता. त्याच्यात मागच्या बाजूला छोटी छोटी क्युबिकल्स बांधलेली होती आणि त्याच्यात अनेक पेंटर्सना एक एक क्युबिकल दिलेली होती. त्यात हुसेन होता, प्रफुल्ल डायणूकर होती, गायतोंडे होता, माधव आचवल होता, असे बरेच पेंटर्स आणि स्कल्प्टर्स. हे झालं. एक सेक्शन जो होता तिथे अलकाजीचं थिएटर युनिट होतं. त्या थिएटर युनिटची प्रॅक्टिस चालायची, त्यांची सुद्धा नाटकं व्हायची. ती नाटकं म्हणजे सुद्धा छोट्या थिएटरमध्ये व्हायची. म्हणजे एखादा कॉलेजचा हॉल घेतला त्याच्यात करायचे, किंवा एका टेरेसवर त्यांनी नाटक केलं होतं अलकाजीने. आणि अलकाजींची नाटकं त्यावेळेस आम्ही भरपूर बघितली. विजयाबाई सुद्धा त्यांच्याकडे शिकायच्या, अलकाजींकडे. अलकाजींचे शिष्य म्हणजे भरपूर होते त्यावेळेस. त्याच्यात करता 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 मी एक छोटी छोटी नाटक ओनॅक्ट्स लिहायला सुरुवात केली. त्यात मेनली माझं एक ओनॅक्ट म्हणजे प्लॅटफॉर्म नावाचं एक ओनॅक्ट होतं. दॅट वॉज ए माइम क्ले. त्याच्यात एकही शब्द वापरलेला नव्हता आम्ही. आता माईम कोणाकडे शिकायचं, तर आम्ही इर्शाद पंडितांना बोलवलं आणि आमच्या सगळ्या ऍक्टर्सना माईम शिकवायला सुरुवात केली. आणि एक अर्ध्या पाऊण तासाचं ते नाटक, त्यांनी सगळ्या मोमेंट्स वगैरे बसवून दिले आम्हाला. आणि बाईने मग कोरिओग्राफ करून ते नाटक आम्ही स्टेजवर केलं. त्याच्या जुहूच्या घरी जाऊन मी शिकलो माईम. पहिल्यांदा मी माईम शिकलो त्याच्या घरी जाऊन. त्याच्यानंतर तो येऊन आमच्या सगळ्या ऍक्टर्सना माईम शिकवायचा. आणि त्यांनी नंतर आविष्कारमध्ये सुद्धा काही वर्कशॉप घेतली होती माईमची.
त्याच्यात सुद्धा तो यायचा. तर तो हे मी माईमचं झालं. तो आविष्कारचा वर्कशॉप मी अटेंड केला होता, अच्छा अच्छा. अच्छा, ओके. इर्षादचा. आणि एनिवे तू लहानपणापासून माझ्यावर प्रयोग करायचास. अच्छा, ओके ओके. तर त्याच सुमारास मार्सेल मार्सो आम्हाला पाहायला मिळालं. म्हणजे साधारण 60 साल वगैरे असेल. हम्म. आणि मार्सेल मार्सो आता माईम म्हटल्यानंतर माझा एकदम अं, आमच्या सगळ्या रंगांमधल्या मुख्य माणसांना मी सांगितलं हे पाहायला पाहिजे तुम्ही. मग आम्ही सगळेजण गेलो होतो एकदम. तेंडुलकर, विजयाबाई, सबनीस, माधव वाटवे, अशोक शहाणे, मी आणि बरेच नाटकातली सगळ्यांची एकदम तिकीटं काढली आम्ही. 2 शोज होते बिर्ला मातोश्रीमध्ये. त्या दोन्ही शोजचे तिकीटं काढली आणि दोन्ही शोजला आम्ही सगळेजण गेलो होतो. मग त्याचे फोटो जे काढले, तो फोटोग्राफर माझ्या ओळखीचा होता, राजदत्त. तर राजदत्तला मी सांगितलं याचा संबंध सेटचे सेट मला पाहिजे. छोटे छोटे फोटोग्राफवर एक पाकिट करून दे मला, त्यांनी दिलं होतं मला. तर ते माईमचा माझा हे. त्याच्यानंतर मी नाटकं लिहायला सुरुवात केली. साधारणपणे 10 ओरिजिनल मराठी नाटकं लिहिली. मराठी नाटकं नाही मी म्हणत, एकांकिका. हं? आणि साधारणपणे 11 अडॅप्टेशन, फॉरेनची अडॅप्टेशन्स केली. त्यात कोण कोण होते? मेनली आयनेस्को, जिया कॉक्टू, सॅम्युअल बेकेट, बर्टोल्ड ब्रेख्ट आणि अं, काही पोलिश नाटकं होती 2. पोलिश नाटक त्यावेळेस फार सुंदर होतं. आता हल्ली नाही चांगलं ते. पूर्वी फार सुंदर होतं. नंतर स्पॅनिश नाटकाचं एक केलं. अशी साधारणपणे 10-11 अनुवादित. ड्युरेनमाथ होता एक. त्याचं मोठं एक चांगलं नाटक हे केलं. अशी नाटकं पब्लिश. त्याच्यापैकी मराठी काही पब्लिश झाली, इंग्लिश कुठल्या कुठल्या मॅगझिन्समध्ये थोडी थोडी आली, नाही असं नाही. त्याची मला वाटतं लिस्ट सुद्धा तुला पाठवली मला वाटतं. हम्म. एक एक प्रश्न वृंदा काका, अ, त्या काळात तू ग्रोटोस्की वाचलास का? होय, ग्रोटोस्की. हा, ग्रोटोस्की. हां, ग्रोटोस्की म्हणजे काय आमचा एकदम गुरु गुरु मोठा हम्म. गुरु. का? त्याच्यानंतर त्याने सोडून दिलं नाटक. ग्रोटोस्की हा ग्रेट. म्हणजे त्यावेळेस ग्रोटोस्की होता. युजिनिओ बार्बा नावाचा होता. तोही त्याच साधारण याच्यातला डिसिप्लिन मधला. त्यानंतर आणखीन माझ्यावर ज्यांचे भयंकर संस्कार झाले ते लोक म्हणजे नंबर 1 पीटर ब्रूक. पीटर ब्रूकची सगळी नाटकं, म्हणजे इन्क्लुडिंग हे तुमचं आपलं महाभारत, मी वाचली. त्याचं बरीच पुस्तकंही माझ्याकडे होती. त्याच्यानंतर असे बरेच लोक, म्हणजे इंडियातले जवळजवळ सगळे थोर नाटककार आणि थोर दिग्दर्शक माझ्या चांगल्या ओळखीचे होते. अगदी स्टार्टिंग फ्रॉम मणिपूर, रतन थियम, टू साऊथ इंडिया, पणिकर वगैरे वगैरे वगैरे.
हे सगळेजण माझ्या ओळखीचे होते आणि त्यांची नाटकं आम्ही करायचो इकडे. ते आम्ही नंतर सांगेन तुम्हाला, ते NCPA मध्ये करायचो आम्ही. हं. तर हा माझ्यावर नाटकाचा संस्कार झालेला. आता प्रायोगिक रंगभूमी तू म्हणशील तर काय? प्रायोगिक रंगभूमीची लक्षणं म्हणजे बंडखोरी, परंपरेला डावलून टाकायचं. पण मुळात परंपरा माहिती असलेली पाहिजे आणि परंपरा माहिती असल्यानंतर मग तुम्ही त्याचा काय डावलून टाकायचं काय असेल ते करा. मग त्यात काय काय आलं, तुमचे ऍक्टिंग स्टाईल्स, तुमचे सेट डिझाईन, लाईट डिझाईन किंवा थीम्स काय आहेत नाटकाच्या, त्यांची भाषा काय आहे, नेहमीची भाषा सोडून निराळी भाषा काय आहे, ही सगळी ऍस्पेक्ट जी आहेत ती मुळात परंपरा सोडून जर करायची असेल म्हणजे इफेक्टिव्हली, त्याला प्रायोगिक रंगभूमी म्हणतात. तर तशा टाईपचे आम्ही बरेच प्रयत्न केले, नाही असं नाही. माझी नाटकं बऱ्याच संस्थांमधून झाली. रंगायन तर आहेच, आविष्कार मधून सुद्धा झाली, बहुरूपी मध्ये सुद्धा झाली. आणखीन सुद्धा बाहेर काही काही छोटे छोटे हे असायचे, ते वन ऍक्ट्स वगैरे माझे करायचे, नाही असं नाही. सई परांजपेने माझं कुलवृत्तांत हिंदीमध्ये केलं होतं. दिल्लीमध्ये एक थिएटर घेऊन सलग 7 दिवस तिने हे नाटक बसवलं. फार सुंदर बसवलं होतं. त्याची एक स्पेशालिटी म्हणजे अशी की ग्रुप फोटो असल्यामुळे त्यावेळी फक्त ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी होती. त्यामुळे तिने सगळ्यांना फक्त ब्लॅक अँड व्हाईट आणि ग्रे असे कॉस्ट्युम्स दिलेले होते आणि इवन त्याचं फर्निचर जे होतं ते ब्लॅकमध्ये होतं. हे एक स्पेशालिटी. आणि तिने फार सुंदर 7 दिवस हे नाटक केलं. हिंदी नाटकाचं नाव हिलो मत डुलो मत असं होतं. एक एक प्रश्न आहे. राज्य स्पर्धांमध्ये पण लोक महाराष्ट्राच्या इंटिरियर मध्ये तुझी नाटकं करायची ना? होय होय होय. तर एक माझा प्रश्न असा आहे की बंडखोरी करणं आपलं स्वतःला ची एक इच्छा पुरी करण्याकरता ही एक गोष्ट आहे, पण ऑडियन्सचा रिस्पॉन्स कसा होता या बंडखोरीला? हळूहळू लोक तयार होत होते, हळूहळू. आता रंगायनचं आमचं काय होतं, आमची मेंबरशिप होती आणि त्या मेंबरशिपनं आम्ही वर्षातून अमुक एक इतके नाटकं दाखवायची असं एक कबूल केलेलं होतं. ती नाटकं आम्ही छोट्या थिएटरमध्ये करायचो. उदाहरणार्थ भुलाबाईच्या टेरेसवर ते साधारणपणे जास्तीत जास्त 100 माणसं बसायची, जास्तीत जास्त. इतके झाले नाहीत पण 100 माणसांचं हे होतं तिथे. किंवा आणखीन छोटी जागा असेल, एखाद्या शाळेतला हॉल किंवा एखाद्या कॉलेजमधला हॉल घेऊन, तो उदाहरणार्थ विल्सन कॉलेजचा एक हॉल घेऊन आम्ही होळी हे नाटक केलं होतं एलकुंचवारचं.
तो क्लास तसाच ठेवला होता आम्ही. आणि तो क्लास तसाच ठेवून ऑडियन्स बेंचवर वगैरे बसायचे आणि पुढे टेबल खुर्च्या वगैरे होत्या प्रोफेसरच्या वगैरे, तिथे नाटक करायचो आम्ही. अशी ऍक्टिंग एरियाज या निरनिळ्या आम्ही शोधून काढल्या होत्या. याचा पुढे उपयोग आम्हाला झाला NCPA मध्ये, ते सांगेन नंतर. आता काय ह्याच्याविषयी काय बोलायचं? नाही, नाही. आणखीन एक प्रश्न आहे त्याच्याबद्दल. तू म्हणालास हळूहळू ऑडियन्स वाढत गेला, तर मग म्हणजे एक्सपेरिमेंटल थिएटरचा जर आपण म्हटलं सुवर्ण काळ, तो कधी होता आणि कशा प्रकारचा कधीच होता? नव्हता. कधीच नव्हता. कधीच नव्हता. नाही. मग 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 काय, तो फक्त एक छोटा गट काहीतरी करत राहिला आणि मग नंतर ते लोक संपले आणि नाटक संपलं, असंच झालं का? नाही नाही, असं नाही आहे, असं नाही आहे. आहेत, छोटासा एक ग्रुप आहे, नाही असं नाही, ऍप्रिशिएट करणारा नाही असं नाही. आणि आम्ही असतानाही असा ग्रुप होता, नाही असं नाही. शफात खाननी 3-4 नाटकं फार सुंदर लिहिलेली आहेत आणि ती लोकांना आवडली सुद्धा, एक्सपेरिमेंटल असून सुद्धा. अजून सुद्धा तो लिहितो, पण म्हणजे नाटकं लिहिणं बंद केलेलं आहे. आमची ऍक्टिव्हिटी जी होती रंगांची, ती फक्त नाटकाची नव्हती. त्यात आम्ही गाणी, संगीत मैफली करायचो, त्याच्यानंतर काव्यगायन करायचो, त्याच्यानंतर नाट्य वाचन करायचो, त्याच्यानंतर डान्सर्स कोणी बाहेरून आलेले असतील तर त्यांचं हे करायचो. तर खालीच रविशंकर असल्यामुळे ते नेहमी यायचे आमच्या यायला, आणखीन आम्हालाही मदत करायचे ते. असं टोटल थिएटर ज्याला म्हणतात, हम्म. फक्त स्टेजवरचं थिएटर नाही, पण टोटल थिएटर, हम्म. ज्याच्यात संगीत नाटक वगैरे सगळं आलं, अशी ही ऍक्टिव्हिटी आमची चाललेली असायची रंगांमध्ये. आणखीन एक प्रश्न आहे. एकंदरीत त्याच काळात प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप पण होता मुंबईत. त्यांचा आणि तुमचा काही संवाद किंवा काही व्हायचं का? होय होय. आता उदाहरणार्थ मी सांगितलं ना तुला, अच्युत वझेचा ग्रुप किंवा आविष्कार. आविष्कार त्यावेळेस नव्हतं, पण त्याच्यानंतर आलं. बरेच ग्रुप्स असे होते की ज्यांचा आमचा संबंध होता आणि आम्ही एकमेकांची नाटकं करायचो. उदाहरणार्थ राजाचा खेळ हे रंगांनी नव्हतं केलं, हे कमलाकर नाडकर्णी वगैरे वगैरे या लोकांनी केलं होतं. ते कुलवृत्तांत वगैरे हम्म. आविष्कारने केलं होतं, किंवा आणखीन बरीच नाटकं, तर 3-4 नाटकं तरी आविष्कारने केली होती. न माझा प्रश्न असा आहे की आता मी असाच संवाद शिरीन गांधी बरोबर केला होता. त्यावेळी तिने अ, तिचे वडील केकू गांधी त्या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचे होते. म्हणजे त्याच्यात गायतोंडे, हुसेन वगैरे सगळे होते. त्यांचा आणि तुमचा काही पॅरलल मध्ये चाललं होतं किंवा काही संवाद व्हायचा गायतोंडे, काही? गायतोंडे हा आमच्या भुलाबाई इन्स्टिट्यूटच्या खालच्या बाजूला त्याचा स्टुडिओ होता आणि गायतोंडे रोज आम्हाला भेटायचा. हम्म. सगळे आर्टिस्ट रोज भेटायचे आम्हाला, पण अच्छा. गायतोंडे जास्ती भेटायचा. त्याच्यानंतर मग जहांगीर आर्ट गॅलरी म्हणा किंवा केकू गांधीचं हे केमोल्ड, सगळीकडे आम्ही जायचो. ओके. त्यांची सगळ्यांची ओळख होती आमची. हा. हुसेन सुद्धा होता, हे माधव अस्वल होता, हे भरपूर. आणखीन एक प्रश्न. तू म्हणालास की एक्सपेरिमेंटल थिएटरचा गाभा हा बंडखोरीत आहे. पण ही बंडखोरी कुठनं निर्माण होते? ती म्हणजे त्या काळाचा तो हे होता, कॅरेक्टरिस्टिक होतं की स्वतःच्या आतली बंडखोरी बाहेर निघायची?
ते लेखक जे आहेत ते मुळात बंडखोर असायला पाहिजेत. त्यांचा फॉर्म बघितल्यानंतर मग लक्षात येतं की ही बंडखोरी काय आहे आणि का आहे, आणि मग त्याचा अभ्यास करायला पाहिजे, आणखी मग त्याची स्टाईल बनवायला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. तर असे लेखक आम्हाला दिसले, अनेक दिसले, अनेक. दारियो फो उदाहरणार्थ, काय फॅन्टॅस्टिक माणूस होता. अतोल शोगार्ड वगैरे फॅन्टॅस्टिक माणसं, किंवा अनेक लोक असे. तर माझ्याकडे नाटकाची जी लायब्ररी होती त्यात संबंध जगातले चांगले चांगले मोठमोठे नाटककार, त्यांचे सगळ्यांचे मी वाचलेली होती, आणखीन त्याच्यातली काही ट्रान्सलेटही केली होती, अनुवाद केले होते वगैरे वगैरे. आणखीन एक प्रश्न वृंदा काका, तू म्हणालास मुळात लेखक हा बंडखोर असावा लागतो, त्यातनं मग नाटक होतं. तर आता तेंडुलकर होतेच बंडखोर, पण त्यावेळेचे आणखीन दोन बंडखोर म्हणजे नामदेव ढसाळ आणि भाऊ पाध्ये, त्यांचा मराठी नाटकावर काही इन्फ्लुअन्स होता का? नामदेव ढसाळ हा आमच्या ग्रुपमधलाच होता, भाऊपाध्ये हा आमच्या ग्रुपमधलाच होता. आणि भाऊपाध्येमुळे आम्ही अनेक तमाशे बघितलेले, अनेक तमाशे. कारण भाऊपाध्येच्या ओळखी होत्या, तमासगिरांच्या ओळखी होत्या. मुंबईला जे पिला हाऊस आहे तिथे चांगले तमाशे जर आले तर त्यांचा मॅनेजर होता, तो भाऊपाध्येला निरोप पाठवायचा की चांगली बारी आली आहे, तुम्ही या सगळेजण. आम्ही सगळेजण जायचो तिकडे, मस्त मजा यायची तिकडे. हा एवढा नाटकाशी संबंध त्यांचा. पण अदरवाईज नामदेव ढसाळचा तर संबंध नाही. ओके. तेंडुलकर होते, सतीश आळेकर होता, काही थोड्या प्रमाणात आमचा महेश एलकुंचवार होता, थोडेफार. आणखीन आहेत बरेच जण छोटे छोटे आहेत. अच्युत वरजे होता. मराठी एक्सपेरिमेंटल थिएटर होतं, त्याबरोबर हिंदी, गुजराती आणि इंग्लिश थिएटरही होतं. त्यात काही एक्सपेरिमेंटल काम चालू होतं का? गुजराती थिएटर म्हणशील तर ते सगळेजण इकडून तिकडून इतर भाषांमधली नाटकं घेऊन ती ट्रान्सलेट करून हे करायचे, आणि ते टोटली कमर्शियल. कमर्शियल मूळ गुजरातीत लिहिलेली नाटकं फार कमी आहेत, फारच कमी आहेत. दोन तीन चांगले हे लेखक सोडले त्यांच्याकडचे, तर बाकी कोणीही लिहिलेलं नाही. ट्रान्सलेट केली आहेत, भरपूर केलेली आहेत. मराठीतून गुजरातीमध्ये, इंग्लिशमधून गुजरातीमध्ये, आणि तद्दन कमर्शियल. ना, हे गुजरातीचं झालं. हिंदीचं काय? हिंदी सुद्धा तसंच जवळजवळ. काही आहेत, इफ्टा नावाची कंपनी आहे, ते ओरिजिनल नाटकं करायचे, पण ते ट्रान्सलेटेड नाटकं सुद्धा करायचे. उदाहरणार्थ पु ल देशपांडेंची नाटकं वगैरे सुद्धा करायचे ते. ट्रान्सलेटेड नाटकंही करायचे, पण ओरिजिनलही काही लिहायचे. चांगले लोक होते. हबीब तन्वीर होता. हबीब तन्वीर फार ग्रेट माणूस. तो लंडनमध्ये जाऊन राडामध्ये शिकून आला, पण इकडे इंग्लिश नाटक एकही केलं नाही त्यांनी. सगळी नाटकं ही हिंदीमध्ये केली आहे, पण नुसती हिंदीमध्ये नाही तर फोक आर्टिस्ट घेऊन केलेली. आणि फॅन्टॅस्टिक माणूस होता, ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. असे हिंदीत सुद्धा आहेत, नाही असं नाही, ओरिजिनल हे करणारे नाही असं नाही. पण कमर्शियल हिंदी नाटक जे मुंबईत होतं ते म्हणजे सगळं फॉरवर्ड. तर इंग्लिश म्हणशील तर थिएटर ग्रुप होता. अलकाजीने भरपूर काम केलं.
इंग्लिश नाटकांचं त्यांनी भरपूर काम, कारण ते शिकून आले होते आणि ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक माणूस, फॅन्टॅस्टिक. त्यांनी लोकांना ट्रेन सुद्धा चांगलं केलं आणि नाटकं प्रोड्यूस सुद्धा चांगली केली. अलका दिल्लीला गेले. मग आता थिएटर ग्रुप कोणी चालवायचा, तर ते अलेक पदमसेनी सुरुवात केली. अलेक पदमसी सुद्धा बाहेरून शिकून वगैरे आलेला होता. अलेक पदमसी हा अत्यंत चांगला, काय म्हणायचं त्याला, डिरेक्टर मी म्हणणार नाही, पण तालीम घेणारा माणूस एकदम. म्हणजे रिहर्सल करता तो अत्यंत चांगला माणूस होता. त्यांनी इंग्लिश नाटकं केली, भरपूर केली, नाही असं नाही. आमच्याकडे NCPMI सुद्धा भरपूर करायचं होतं नाटकं, नाही असं. डेथ ऑफ ए सेल्समॅन किंवा टेनेसी विल्यम वगैरे वगैरे असल्या भानगडी. तिकडे जाऊन तो त्यांचे व्हिडिओज वगैरे बघायचा आणि तसे इकडे येऊन करायचा. हे आमच्या लक्षात आलेलं होतं. तर इथे आमच्याकडे त्यांनी टेनेसी विल्यमची दोन नाटकं केली आणि मला सांगत होता, अहो वृंदावन, टेनेसी विल्यम, यु नो हाऊ. मी म्हटलं 1 मिनिट, दिस इज 1989 and in 1989 you are doing Tennessee William. For your information, Tennessee William was done on Marathi stage in such and such. काचेची खेळणी वगैरे आम्ही केलं होतं. अशाने गौराई नाटक ट्रान्सलेट, आय मीन हे केलं होतं, डिरेक्ट केलं होतं. गौराई म्हणजे रोज टॅटू, हे टेनेसी विल्यमचं नाटक. ते व्यंकटेश माडगूळकरने ट्रान्सलेट करून त्याचं आविष्कारमध्ये आशाने डिरेक्ट केलं होतं. त्यात नाना पाटेकर काम करायचा, आशाची बहीण काम करायची, ज्योत्स्ना कारेकर. त्याचं सेट डिझाईन मी केलं होतं. तर त्याला म्हटलं, तू डोंट टॉक अबाउट टेनेसी विल्यम विथ अस. आणखीन पुण्याला एका ग्रुपने टेनेसी विल्यमचं केलं होतं, चांगलं केलं होतं. असे 2-3 म्हटलं, आता तू या वर्षात तू टेनेसी विल्यम करतोय, आम्ही टेनेसी विल्यम केव्हाच करून टाकलेला आहे. तो यू डोंट टॉक अबाउट. ओके. आणि एक गोष्ट आणखीन वृंदा काका, म्हणजे तुझ्या पुढल्या चॅप्टरला जायच्या आधी एक गोष्ट, तू आता आशा काकी बद्दल बोललास, तर आशा काकी आणि तुझा हा नाट्य क्षेत्रातल्या सहप्रवासाबद्दल काहीतरी बोल. अशाने माझ्या नाटकात काम केलं, पुढारीमध्ये. त्याच्यानंतर मग अशाने जे म्हणून नाटकं केली, त्या नाटकाला मी सपोर्ट केलेला. मी यशोदामध्ये काम केलं होतं. हा, तुम्ही एकत्र कुठल्या नाटकावर काम केलंय का? नाही, फक्त गौराईमध्ये मी सेट केला होता ना, त्यामुळे एकत्र आम्ही. हा, ओके. माझं दुष्टचक्र जे नाटक होतं त्यात आशाने मला मदत केली होती बरी. म्हणजे कशा प्रकारची मदत केली होती? डिरेक्शन. अच्छा, डिरेक्शन मध्ये. अच्छा. दुसरं एक, आता हा पर्सनल क्वेश्चन, की तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा ती कामेरकर कुटुंबातली, म्हणजे नाट्य क्षेत्रातल्या कुटुंबाशी आहे, ह्याचा काही त्याच्यात फॅक्टर होता का? मग त्याच्यामुळेच तर आमचं लग्न ठरलं ना. अच्छा. अरविंद देशपांडेने मला सजेस्ट केलं की असं असं आहे, काय तुझं आहे. तर त्यांनी म्हणजे आमचं लग्न त्यांनी जुळवून दिलं खरं म्हणजे. आता तुझ्या नेक्स्ट चॅप्टरला जाऊ आपण. तर नेक्स्ट चॅप्टर म्हणजे कुठला आहे बरं?
हा, भाग चौथा, NCPA चे दिवस. हम्म. जवळजवळ 17 वर्ष मी NCPA मध्ये होतो. भारतीय रंगभूमी, परदेशी रंगभूमी यांचं सखोल दर्शन मला या 17 वर्षात झालं. सर्व कलांचा जवळून अनुभव आला. म्हणजे NCPA मध्ये असल्यामुळे संगीत, नाटक आणि सगळ्या ऑल परफॉर्मिंग आर्ट्स जगातल्या या सगळ्यांचा मी जवळून अनुभव घेतलेला आहे. म्हणजे फार मोठमोठ्या आर्टिस्टना मी भेटलेलो आहे, फार मोठमोठ्या लोकांना. म्युझिक असो, डान्सर्स असो, किंवा लेखक असो, लेखक सुद्धा. आमच्याकडे पीटर ब्रूकचं हे झालं होतं, वर्कशॉप झालं होतं. मार्सेल मार्सोचं वर्कशॉप झालं होतं आमच्याकडे, माहिती आहे तुला? हो. किंवा आणखीनही बरेच अनेक लोक. बार्बा, युजेनियो बार्बा होता. ग्रोटोव्स्की कधी आला नव्हता आमच्याकडे. पण हा, आणखीन सांगायचं म्हणजे मॅक्स मॅलर बोर्न आणि आमचं कोलॅबरेशन फार चांगलं होतं. दरवर्षी एक एक फेस्टिवल ते करायचे, ते आणि आम्ही मिळून. त्यात काय होतं, ईस्ट वेस्ट डान्स एन्काउंटर, ईस्ट वेस्ट ड्रामा एन्काउंटर, ईस्ट वेस्ट व्हिज्युअल आर्ट्स एन्काउंटर, ईस्ट वेस्ट वगैरे वगैरे. असे अशी दरवर्षी एन्काउंटर्स व्हायची. आणि त्यात संबंध जगातली माणसं आहेत. दुसरं एक आमचं कोलॅबरेशन चांगलं म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन, त्यांच्यातर्फे. तर बापरे बापरे बापरे, केवढे केवढे हे, म्हणजे जगातले कुठलंही देशातलं परफॉर्मिंग आर्ट्स तुम्ही सांगा की त्यांचे आमच्याकडे प्रोग्राम झालेले आहेत. दुसरं म्हणजे मुंबईतल्या सगळ्या कॉन्सुलेटशी आमचे अगदी जवळचे संबंध होते. कुठलाही प्रसंग आला की आम्ही त्यांना कन्सल्ट करायचो की आम्हाला अमकी अमकी फिल्म पाहिजे, ती कुठून मिळेल आम्हाला, किंवा अमकं अमकं हे पाहिजे आम्हाला, काही व्हिडिओज वगैरे असतील तर पाहिजे, कुठून मिळेल आम्हाला. ते सगळे आम्हाला हे करायचे. महिन्याभरातून आम्ही जवळजवळ 14 फिल्म्स दाखवायचो, जवळजवळ 14. त्याचे सोर्सेस आमचे हे असेच. शिवाय NFDC तर होतीच, आणि आणखीनही बरेच फिल्म सोसायटीज वगैरे, किंवा पुण्याचा आर्काइव्ह वगैरे वगैरे. 60 प्रोग्राम्स आम्ही करायचो ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि ते पाहून माझ्या इतकं श्रीमंत कोणी नाही माणूस. त्याचा तुझ्या लेखनावर काही परिणाम झाला का? नाही, नाही झालं. कारण माझा परिणाम ऑलरेडी झालेला होता. परिणाम झाल्यानंतर तुझ्या NCPAच्या अनुभवाचा किंवा बाकीच्या तुझ्या मित्रमंडळींवर NCPAच्या परिणामाचा एक्सपेरिमेंटल थिएटरवर काही परिणाम झाला का? मी विचार नाही केला त्याचा. अच्छा, काय हरकत नाही. तर NCPA मध्ये असताना अशोक रानडे होते, पु ल देशपांडे होते. तर त्यांनी इतके निरनिराळ्या तऱ्हेचे प्रोग्राम्स केले. म्हणजे मी आता संबंध जगातल्या प्रोग्रामविषयी बोललो, पण या दोघांनी सुद्धा भरपूर हे केलेले, आणि अगदी जेन्युइन ओरिजिनल असे मराठी वगैरे.
खूप माणसं जवळून बघितलीत माझ्याकडे. म्हणजे माणसं तर आहेच, यहुदी मेनन किंवा चेलिस्ट वगैरे, ते सगळे जवळून बघितले आहेत मी. त्याचा त्याचा मी फायदा कधीच घेतला नाही. मी तुला मजा म्हणून सांगतो की इतके मोठमोठे लोक माझ्या जवळून, मी त्यांची सेवा करून हे केलं त्यांना, पण कधीही त्यांच्याबरोबर फोटो काढले नाहीत मी. फक्त मार्सो बरोबर काढला. तेच आणि म्हणणार होतो, इर्शाद मार्सो बरोबर बरोबर काढला. काढलास. हो हो, इर्शाद बरोबर काढला. पण जगातले मोठमोठे लीडर्स आमच्याकडे आले होते टाटा थिएटरमध्ये. प्रिन्स चार्ल्स वगैरे सुद्धा, किंवा त्यावेळेचा प्राईम मिनिस्टर, जर्मन प्रेसिडेंट, फ्रेंच प्रेसिडेंट वगैरे वगैरे वगैरे, त्यांना रिसिव्ह करायला आम्हीच सगळेजण असायचो. पण कधीही फोटो काढले नाहीत त्यांच्याबरोबर. एक पुढचा भाग जो आहे तो जरा मजेदार आहे. संगीत आणि चित्रकलेच्या विश्वात सुद्धा थोडीशी लुडबुड केलेली आहे. हं? आता संगीताच्या बाबतीत म्हणशील तर मी दोन गुरूंकडे शिकलो. बरेच वर्ष शिकलो. बरंच तोंडपाठ केलं, पण बाहेर परफॉर्मन्स कधी केला नाही. त्यांना फक्त त्यांचं गाणं असेल तर मी साथ करायचो समोर, काही नाही. पण मेनली मी म्युझिकमध्ये काय केलं असेल तर अनेक रेकॉर्ड्स जमवले. 78 RPM मध्ये मी जवळजवळ 500 रेकॉर्ड जमवल्या. त्याच्यानंतर LP झाल्या, एक्सटेंडेड प्ले झाले, CD झाल्या, कॅसेट झाले. त्याचे सुद्धा भरपूर कलेक्शन माझ्याकडे आहे. पण काय आता सगळंच ऑब्सोल्यूट झालंय, त्यामुळे ते तसंच पडून आहे. ऍट द सेम टाइम गायक लोक जे आहेत त्यांची मी एक जिनॉलॉजी बनवली. त्याला मी गुरुमुख असं नाव दिलं. आणि ती केव्हापासून आहे माहितीये? 1520 सालपासून. आणि स्वामी हरिदास होता ना, स्वामी हरिदास, त्याचा शिष्य तानसेन वगैरे 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 वगैरे, इथपासून ती जी संबंध वृक्ष आहे, तो संबंध ह्याचा, हा याचा शिष्य हा, याचा शिष्य हा, याचा शिष्य हा, याचा शिष्य हा, वगैरे वगैरे वगैरे, हे मी काम 4 वर्ष करत होतो. आणि हे तुझ्या आणि गुरूंच्या लिनिएज मध्ये की सर्व गुरूंच्या? हो हो, सर्व गुरु, सर्व गुरु. म्हणजे मी ते सांगतोच तुला ना, की मी फक्त ग्वाल्हेर घराण्याचा हे आहे असं नाही. मला अभिमान आहे ग्वाल्हेर घराण्याचा. पण इतर घराणी जी आहेत मेन, जयपूर, आग्रा आणि ग्वाल्हेर, ही 3 मूळची मूळची घराणी आहेत. मग यांच्या नंतर त्यांची अनेक शाखा निघत गेल्या, अनेक शाखा निघत गेल्या. त्याचं सुद्धा हे आहे, त्यात मेन्शन आहे. पण हे जे वृक्ष तयार केलेला आहे तो म्हणजे स्वामी हरिदास पासून आजपर्यंत, त्याला 4 वर्ष लागली. आणि तो चार्ट आहे माझ्याकडे. NCPI मध्ये मी एक कॉपी दिलेली आहे, ती त्यांनी फ्रेम करून लावलेली आहे याच्यात लायब्ररीमध्ये. ह्याच्यात कर्नाटक पण आलं का? नाही, कर्नाटक नाही. अच्छा. कर्नाटक सुद्धा मी भरपूर ऐकलंय, नाही असं नाही, पण त्याचं नाही, विशेष नाही. म्हणजे त्यात सुद्धा आता मजा अशी, कर्नाटक भरपूर ऐकलं मी. ते ऐकताना त्यांचे ताल काय आहेत ते समजून घेण्यासाठी मी आपलं बसायचो. डॉक्टर मेनन हे आमचे त्यावेळेस एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर होते.
ते जर माझ्या शेजारी बसले तर मला सांगायचं हा ताल कसा आहे ते, हाताने हे करून शिकवायचं. तो माझ्या लक्षात यायचं करेक्ट. हे असे त्यांचे तालही मी ओळखायला सुरुवात केली. पण त्यांची गाण्याची पद्धत वगैरे सगळं कम्प्लिटली निराळच असायचं. आणि तेही भरपूर केलं आम्ही, कारण आमच्याकडे आर्कायव्हल रेकॉर्डिंग असायचं. तर आर्कायव्हल रेकॉर्डिंग मी अनेक वेळा कंडक्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याकडचे नॉर्थ इंडियन क्लासिकल मधले तर सगळे ओळखीचे होतेच. त्यांचंही कंडक्ट करताना मी हे करायचो, त्याचं लिहायचो कुठला आहे ताल आहे वगैरे वगैरे. तसं साऊथ इंडियन सुद्धा केलेलं आहे. आणि आर्कायव्हल रेकॉर्डिंग करताना मी तिथे बसलेलो असायचो आणि त्यांना सांगायचो की तुम्ही एक्सप्लेन करा आणि नंतर आपण रेकॉर्ड करू. मी लिहून घ्यायचो ते सगळं आहे, आमच्या आर्काइव्हमध्ये लिहिलेलं आहे सगळं. ते बोलताना एक मला आठवण झाली, तू तिकडे असताना अशोक रानडे पण एनसीपीए मध्ये होते. त्यांची भारतीय संगीताबद्दलची कॉन्ट्रीब्युशन काय होती? फॅन्टॅस्टिक, ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक, ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. म्हणजे ॲज ए परफॉर्मर ही वॉजंट व्हेरी इफेक्टिव्ह. म्हणजे पॉप्युलर नव्हता, पण त्यांनी जे अभ्यास केलेला आहे संबंध इंडियन म्युझिकचा, तेवढा कोणीही केला नाही. इज कॉल्ड एथनो म्युझिकॉलॉजिस्ट. म्हणजे आणखीन आहेत लोक, भास्कर चंदावरकर उदाहरणार्थ, तोही होता, पण अशोक सारखा माणूस नाही. अशोक सारखा माणूस होणे नाही. मग त्यांनी केलेलं काम अजून कुठे अवेलेबल आहे का? येस येस, अशोक दा रानडे मेमोरियल ट्रस्ट असं तू याच्यावर टाक हम्म. तुझ्या युट्यूबवर, की तुला भरपूर मिळेल. अच्छा. तुझ्या ऍब्सोल्युटली. तुझ्या पुढल्या चॅप्टरला जायच्या आधी एक प्रश्न मला आहे. नाही, तू अजून पेंटिंग बद्दल नाही बोललायस, पण एक प्रश्न आहे. आता मी तर नाट्य क्षेत्रातले बघितले, उदाहरणार्थ जब्बार पटेल हा सिनेमामध्ये गेला. तुला कधी मोह नाही झाला सिनेमात जायचा? नाही नाही, कधीच नाही. पण पण मी 2 सिनेमात काम केलंय. सिंहासन. छोटस एवढं एवढं काम केलंय. सिंहासन आणि आक्रोश. आक्रोश मध्ये नासिर बरोबर काम केलंय, ओम ओम पुरी बरोबर काम केलंय. सिंहासन मध्ये जब्बार बरोबर काम केलंय. छोटस आहे. पण तुला पण तिकडे पण तुला फिल्मचं जर क्युरिओसिटी सांगतो, होती, सिनेमाबद्दल क्युरिओसिटी क्युरिओसिटी होती. क्युरिओसिटी म्हणजे माझं फिल्म स्क्रिप्टचं एक मोठी लायब्ररी होती फिल्म स्क्रिप्टची. मी तुला सांगितलं ना की महिन्याला आम्ही 14 फिल्म दाखवायचो, जगातल्या सगळ्या. आणि जगातले सगळे मोठमोठे मोठमोठे जुने नवीन सगळे डिरेक्टर्स आम्ही दाखवायचो. सत्यजित रे वगैरे पासून, म्हणजे इंडियन ॲज वेल एज फॉरेन सगळे. हम्म. आणि क्युरिओसिटी तर होतीच, आणि त्यांचे स्क्रिप्ट मी जमा केले होते. आता ते सगळे स्क्रिप्ट राहुलकडे आहेत. हम्म. ॲट द सेम टाइम मी जवळजवळ 150 ते 150 माझ्याकडे डीव्हीडीज आहेत संबंध जगातल्या फिल्मच्या. आता ते डीव्हीडी सुद्धा डीव्हीडी प्लेयर्सच मिळत नाही त्यांनी सोडत आहे, पण ते आहेत माझ्याकडे. आता तुझ्या पेंटिंग बद्दल बोल. पेंटिंग काय आहे, मी कमर्शियल आर्टिस्ट होतोय, तुला माहिती आहे. मी अनेक ॲडव्हर्टायझिंग
एजन्सीमध्ये काम केलेलं आहे. मग ते काम करत असताना पेंटिंगची सुद्धा आवड निर्माण झाली माझी. आणि कधी स्टुडिओमध्ये काही काम नसेल मला आमच्या ह्याच्यात कंपनीत, तर मी पेंटिंग करत बसायचो. एवढी एवढी छोटी छोटी पेंटिंग करत बसायचो. मग नंतर वाटायला लागलं की अरे मोठी करावीत आता, मोठी करायला लागलं. असं शिक्षण वगैरे नाही त्याचं काही पेंटिंग. पण कुठल्या एखाद्या फेमस आर्टिस्टचा तुझ्यावर ठसा आहे का? पॉल क्ले हा सगळ्यात ग्रेटेस्ट माणूस. त्याच्यानंतर पिकासो नंबर 2चा ग्रेट आर्टिस्ट, गायतोंडे, हुसेन, अनेक माझ्याकडे ती पुस्तकं माझ्याकडे अजून भरपूर आहेत, भरपूर. आणि जुने जुने लोक सुद्धा. मला एक गोष्ट आठवते, व्हॅन गॉग त्याच्या भावाकडे गेला मला सपोर्ट कर म्हणून. तर त्यांनी थिओला, आणि तो म्हणाला की तुझ्या कलेमध्ये मला वेगवेगळे आर्टिस्ट दिसतात, तू दिसत नाहीस. जेव्हा तू दिसायला लागशील तेव्हा मी तुला पैसे देईन. अशा प्रकारे तुझ्या कलेत तू दिसतोस का? ते लोकांनी ठरवायचं ना. मला वाटतं दिसतोस. बर, थँक्यू. पण त्याच्यात काही असा प्रवास होता का, जसं तू नाट्य क्षेत्रात तुझी स्वतःची नाटकं होती आणि मग ट्रान्सफॉर्म्ड नाटकं वेगळ्यांची होती, मग तू लोकांकडनं इन्स्पिरेशन घेतलंस आणि मग स्वतःचं काहीतरी बनवलंस, तसा काही फेज होता का तुझ्या पेंटिंग मध्ये? हो हो. सांग त्याबद्दल, काय होतं? काही नाही, पॉल क्ले आवडायचा. हं. मी हे ऍबस्ट्रॅक्ट हे करायला सुरुवात केली. गायतोंडे आवडायचा. ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग करायला सुरुवात केली मी. काय जे येईल ते, म्हणजे काढायला सुरुवात केल्यानंतर कळतं आपल्याला आपण काय काढतो. प्रभाकर कोलते फार एक्झाम्पल. आता त्याचं एक्झिबिशन चालू आहे याच्याकडे, तुमच्या हिच्याकडेच, केकू गांधीची मुलगी कोण, शिरीन. शिरीन. शिरीनकडे चालू आहे त्याचं. ओके, असे चिक्कार लोक आहेत. फॅन्टॅस्टिक. आता आणखीन तुझे चॅप्टर आहेत की नेक्स्ट चॅप्टर काय आहे? नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो जरा नाजूक आहे. हा. व्हॉट इज अमेरिकन कल्चर. ओके. अमेरिकेतले सगळे लोक बाहेरून आलेले आहे. मूळचं कोण आहेत तिथे, मूळचे लोक जे आहेत त्यांचं कल्चर काय आहे कोणाला माहित. अमेरिकेची हिस्ट्री काय आहे, अमेरिकेचं जिओग्राफी काय मुलांना शिकवतात का, अमेरिकेचं कल्चर काय आहे, तर अमेरिकेचं म्युझिक काय आहे, कुठून आलं म्युझिक. जॅझ कोणाला माहितीये, म्हणजे कुठून आलो तो. न्यू ऑर्लिन्स मध्ये एकेकाळी अशा होता की न्यू ऑर्लिन्स मध्ये गेलात की तुम्हाला घराघरातून तुम्हाला जॅझ ऐकायला मिळायचं, गॉस्पेल ऐकायला मिळायचं, अनेक प्रकारची म्युझिक ऐकायला मिळायची. आता कुठे ऐकायला. डान्सची काय तिथे ट्रॅडिशन आहे, क्लासिकल म्युझिकची काय ट्रॅडिशन आहे तिथे. म्हणजे मूळची आहे, मूळची म्हणतो कल्चर. तर तिथे जे लोक राहणारे आहेत बाहेरून आलेले, इन्क्लुडिंग महाराष्ट्रीयन म्हणा किंवा स्पॅनिश म्हणा, इटालियन म्हणा वगैरे, त्यांना अमेरिकन कल्चर विषयी काय माहिती, अमेरिकन थिएटर विषयी
अमेरिकेतल्या लोकांना काय माहिती. आता मी माझा मोठेपणा सांगत नाही, पण इथून बऱ्याच लोकांना अमेरिकेत जाण्यासाठी स्कॉलरशिप मिळायची युसेस मधनं. मग काय ते काही थिएटरची माणसं होती, नाही असं नाही. तर थिएटरच्या लोकांना महिना बराचशी हे मिळायची स्कॉलरशिप. तिथले जे डिरेक्टर होते ते सांगायचे, तुम्ही थिएटरची माणसं ना दंडवत्यांकडे जा आणि त्यांना अमेरिकन थिएटर विषयी विचारा. डोंट कोट मी, डोंट कोट मी. पण हे असं आहे, तिकडच्याही लोकांना माहित नाही थिएटर काय आहे. मला एक स्कॉलरशिप छोटीशी मिळाली होती. तर मी केनेडी सेंटरवर एका डिरेक्टरशी गप्पा मारत बसलो होतो. जवळजवळ 2 तास गप्पा मारत होतो आम्ही. त्याचं माझं एकच मत पडलं. अमेरिकेतलं थिएटर हे मूळचं नाही काही. तिथे जे मोठमोठे हे होतात ना ब्रॉडवे शोज. म्युझिकल्स, म्युझिकल्स. अरे मला ऑफर केली होती, मी गेलो त्यावेळेस. त्यावेळेस कॅट्स चाललं होतं, कॅट्स, CATS, कॅट्स. तुम्ही जा आणि पहा. मी म्हटलं नाही पाहायचं मला. मूळची जी T.S. इलियटची जी कविता आहे त्याचं नाव पॉसम कॅट्स. इतकी सुंदर कविता आहे. ती फक्त मांजरांवर कविता आहे. त्या मांजराचं वाचन मी ऐकलेलं आहे ब्रिटिश लोकांकडनं वगैरे वगैरे. सुंदर एकदम. तर ह्या अमेरिकन लोकांनी त्या कॅट्सचं व्हल्गरायझेशन केलं, ऍब्सोल्यूट व्हल्गर म्युझिकल केलं. त्याचं हे पाहिले होते मी शॉर्ट्स वगैरे काही. मी म्हटलं सॉरी, आय डोंट वॉन्ट. त्या माणसाला आश्चर्य वाटलं, अरे एवढं मोठं म्युझिकल तुम्हाला ऑफर करतोय, तुला पाहायचं नाही? मी म्हटलं नाही. पण अमेरिकेत सुद्धा चांगली म्युझिकल्स आहेत, नाही असं नाही, मला माहिती आहेत ते. उदाहरणार्थ वेस्ट साइड स्टोरी, विच इज गुड, टेरिफिक. आणखीनही आहेत काही. मला मग आता एक प्रश्न तुला आता आणखीन एक विचारायचा आहे. हा प्रकल्प मी सुरू केला, द लेगसी ऑफ इंडियाज इमॅजिनेशन, तुला आधी म्हटल्याप्रमाणे नानांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी सुरू केला. तू आणि नाना एकत्र राहिलात. एकाच घरात राहून हे दोन क्षेत्र कशी विकसित जाऊ शकली? अरे बा, नानाला इतका इंटरेस्ट होता नाटकांमध्ये किंवा संगीत नाटकांमध्ये किंवा इव्हन म्युझिकमध्ये. आम्ही अनेक वेळा मुंबई ते दिल्ली प्रवास केलेला आहे एकत्र. एकाच डब्यात बसायचो आम्ही. तू म्हणशील तर तुझ्याकडे सगळ्या डायरीज आहेत ना नानांच्या? हो. एका डायरीमध्ये मागच्या बाजूला मी नाट्यसंगीतातली बरीच पदं लिहिलेली आहेत आणि त्याचे राग लिहिलेले आहेत. आणि ते म्हणून दाखवायचं मी नानाला आणि ते लिहून ठेवायचं त्याच्यात. असे आमचे चिकार गप्पा व्हायच्या नाटकांसंबंधी. उदाहरणार्थ
संशय कल्लोळ, सौभद्र वगैरे वगैरे ही नाटकं नानाने अनेक वेळा बघितलेली आहेत. मीही बघितलेली आहेत, पण नाना इतकी नाही त्यातलं. नाना वहिनींच्या नाना तुझ्या नवनाट्याला यायचे का? हो हो, त्यांनी खुर्च्या वगैरे बघितलेल्या आहे सगळ्या. हा. बाबांनी सुद्धा बघितलं तर आमच्या अरे हा. बाबांनी सुद्धा खुर्च्या बघितलंय. आणि मला त्यावेळेस मी आर्मीत होतो, मला पत्र लिहिलंय, मी तुझं नाटक बघितलं आणि त्याच्यावर समीक्षा लिहिली होती त्याने. अरे वा, चांगलं लिहिलं होतं की टीका केली होती? नाही नाही, चांगलं लिहिलं. हा. आता माझा शेवटचा प्रश्न आणि मग आपण संपवू, की आत्ता काय परिस्थिती आहे एक्सपेरिमेंटल थिएटरची, मराठी एक्सपेरिमेंटल थिएटरची? माहित नाही, नाही, विशेष काही चांगले नाही. विशेष काही चांगले नाही. विशेष काही चांगले कारण विशेष बंडखोरी संपली की ऑडियन्स नाही म्हणून होत नाही? बंडखोरी जमते. हो ना. लोक जरा कमर्शियल कडे जायला लागले. म्हणजे वेगळा विषय जरी घेतला तरी तो कमर्शियली कसा सक्सेसफुल होईल त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. माझी अशी होप आहे की हा आपला गप्पा ऐकून काही नवीन तरुणांना जरा बंडखोरी करायची परत थोडीशी स्फूर्ती येईल. हो, पण त्यांना ऐकवूच नको आहे. नाही, ऐकतात लोक. शेवटचा प्रश्न, आता विजया मेहता गेल्या, तू त्यांच्या श्रद्धांजलीच्या सभेला गेला होतास ना? श्रद्धांजली नव्हती. श्रद्धांजली म्हणजे त्याला त्यांनी कंडोलन्स मीटिंग म्हटलं होतं, हा. पण तिथे कोणाची भाषणं झाली नाहीत. हा. फक्त बाईंचे चाहते सगळे एकत्र येऊन गप्पा टप्पा केल्या. त्यांचे चिकार फोटो लावलेले होते सगळीकडे, हा. एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये, आत बाहेर सगळीकडे. आणि बाईंचे चाहते एकमेकांची गप्पा मारत होते, बाकी काही नाही. थँक्यू वृंदा काका, फार मजा आली. आणि राहुलला पण थँक्यू सांग. चलो, बाय. बाय. Why should I feel discouraged in what should the shadows come? Why should my heart feel lonely and long for